गॅस टाकी लिकेज झाल्यामुळे मोठी आग लागली असून जनावरांसह 9 जण होरपळले आहेत, तर या घटनेमध्ये सुदैवानं जीवितहानी टळली आहे। राहता तालुक्यामधील एकरुखे गावातील भाऊसाहेब वायकर यांच्या घरामध्ये नवीन गॅस टाकी लावण्यासाठी त्याचे सफेद झाकण उघडताच त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये गॅस गळती सुरू झाली आणि ही बाब भाऊसाहेब वायकर यांच्या लक्षामध्ये आल्यानंतर त्यांनी गॅस गळती रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु ही गॅस गळती सुरूच राहिल्याने सुरक्षितता म्हणून त्यांनी गॅस टाकी घराबाहेर आणत त्यांनी पाण्यामध्ये फेकली। मात्र एव्हाना गॅसचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला होता आणि हा संपूर्ण गॅस घराबाहेर असलेल्या चुलीपर्यंत पोहोचल्याने गॅसने पेट घेतला। त्यामुळे आसपास असलेले 9 जण आणि 4 जनावरे होरपळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। जखमींना प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवत त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत, तर जनावरांना राहता येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन वेंदे आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन निर्मळ यांनी त्वरित घटनास्थळी येथे उपचार केले। यामध्ये भाऊसाहेब वायकर हे गॅस गळती होत असलेले सिलेंडर घराबाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा पाय अडकल्याने त्यांचा पाय मोडला असून त्यांच्यावर देखील लोणी येथील प्रवरा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी या जखमींची त्वरित रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली असून वैद्यकीय अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करत त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आहे। तर याप्रसंगी एकरुखे येथील सरपंच जितेंद्र गाढवे, गणेश कारखान्याचे संचालक अनिल गाढवे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जालिंदर गाढवे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक देवेंद्र भवर, सोपन कासार, अनिल गाढवे, विनोद गाढवे, राजेंद्र वायकर, विजय वायकर यांनी घटनास्थळी येत जखमींना उपचारासाठी हलवण्यास मदत केली। गट नंबर 152 मध्ये आज सकाळी 7:30 वाजता भाऊसाहेब गंगाधर वायकर यांच्या राहत्या घरी अचानक गॅसने स्फोट घेतल्यामुळे 7 जणांना दुखापत झालेली आहे। एकूण 9 जणांना दुखापत झालेली आहे आणि 7 जणांना PMT येथे ॲडमिट केलेलं आहे आणि स्थानिक ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष मंडळाधिकारी साहेब अस्तगाव व तलाठी मी स्वतः आम्ही स्थानिक ठिकाणी पाहणी केली आणि प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा सादर करतो। नमस्कार, मी डॉक्टर सचिन वेंदे, पशुवैद्यकीय अधिकारी राहता येथे कार्यरत आहे। माझे सहकारी डॉक्टर नितीन निर्मळ जे पशुवैद्यकीय दवाखाना पिंपळवाडी इथे कार्यरत आहे। आज पहाटे 6:30 ते 7च्या दरम्यान जे गॅस सिलेंडर लीक झालं, ते लीक झाल्यामुळे काय झालं, बाजूला चूल चालू होती आणि त्या दरम्यान त्या गॅसने अचानक पेट घेतला। तो पेट इतका तीव्र होता कारण गॅस टाकी फुल होती, तर त्यामुळे घरातले जवळपास 5 ते 7 जण भाजले। त्यात त्यांच्या 2 कालवडी आणि 2 म्हशी यांनाही अतिशय गंभीर जखम झालेली आहे। तर ती बर्नची जखम असल्यामुळे त्यांना आता आपल्याला पशुवैद्यकीय दवाखाना पिंपळवाडीतर्फे त्यांना आपण पशुप्रथम उपचार केले आहेत आणि इथून पुढे आपण कंटिन्यू त्यांना उपचार करून त्यांच्या जखमा लवकरात लवकर कशा आटोक्यात येतील तर त्यानुसार आपण प्रयत्न करणार आहोत। तर बर्न ज्या गायी आणि म्हशीच्या जळालेल्या आहेत तर त्यांची जखम थोडी सुपरफिशियल असल्यामुळे थोडं बरे, फक्त काशीला जी जखम झाली त्यांना त्याच्यामध्ये आपल्याला थोडा वेळ लागेल। गावामध्ये वायकर वस्ती येथे सकाळी 7 वाजता सुरेश भाऊसाहेब वायकर यांनी घरातला गॅस संपल्यामुळं नवीन गॅस टाकी घेऊन आले HP ची, परंतु ज्यावेळेस ती गॅस टाकी खोलली तर त्याचा डायरेक्ट गॅस चालू झाला। घरामधून त्यांनी ज्यावेळेस टाकी बाहेर घेऊन पळाले त्यावेळेस ते वट्ट्यावून पडले, त्यांचा पाय बी मोडला आणि त्यांचे कमरापासून त्यांच्या मिसेस आणि त्यांचे पाय जळाले। परंतु बाहेर ज्यावेळेस ती टाकी घेऊन पळाली या परिसरात सर्व गॅस झाला। त्यांनी पाण्याच्या टाकीमध्ये ती टाकी दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व गॅस झाल्यामुळे शेजारीचे बाहेर पाणी तापवण्यासाठी चूल चालू होती आणि त्यावेळेस चुलीपर्यंत गॅस ज्यावेळेस पोचला त्यावेळेस त्यांनी भडका घेतला। ह्या परिसरामध्ये सर्व जाळ झाला, तर इथं कमीत कमी 40-50 फूटवर जाळांनी दम घेतला। तर अशा परिस्थितीमध्ये वायकर परिवार आणि विप्रदास परिवार याच्यातील 9 जणांचा हात आणि पाय भाजून 2-3 जणांना जास्त प्रमाणात असल्यामुळं त्यांना PMTला पाठवलेलं आहे आणि तिथं ते सर्वजण ॲडमिट केले। आम्ही सकाळीच ही घटना घडल्यानंतर माननीय तहसीलदार मोरे साहेब यांना फोन केला असता त्यांनी तत्काळ आपले सर्कल झेंडे साहेब आणि आपल्या गावच्या तलाठी कवळे मॅडम यांना पाठवलं
इथं सर्व आम्ही आमचे सरपंच, सर्व इथले स्थानिक ग्रामस्थ, गावातील ग्रामस्थ यांनी सर्वांनी प्रयत्न करून त्यात पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर बोलवले. म्हशी आणि गायांवर विलाज केला. 2 म्हशी आणि 2 गाया या जास्त प्रमाणात जळाल्या असल्यामुळे तिथं भयंकर परिस्थिती निर्माण झालेली. तरी आम्ही एवढं करून सर्व परिस्थिती आटोक्यात आणून आता सध्या पोलीस स्टेशनचे एसएन मीडियासाठी प्रतिनिधी अविनाश डोके, राहता.